हॅलो सुहास. येस प्राची, बऱ्याच दिवसांनी आलीस, बोला. हो, मी ऍक्च्युली माझ्या फ्रेंड विशालला घेऊन आली आहे. हाय विशाल. कस्टमर फॉर यू. ओके, अरे वा, छान. त्याला काही क्वेरीज होत्या नक्की. पेन्शन आणि रिटायरमेंट बद्दल. नक्की. येस. पहिले तुम्हाला भेटून छान वाटलं. मला प्राचीने खूप सांगितलं होतं. धन्यवाद. बेसिकली मला पेन्शनबद्दल काही माहिती पाहिजे होती. म्हणजे मला स्वतःला बरं. पेन्शन नाही आहे आणि मला त्याच्यासाठी रिटायरमेंट प्लॅनबद्दल एक काही माहिती पाहिजे होती जी माझी आणि मला आणि माझ्या फॅमिलीला बेनिफिशियल ठरेल. नाही विशाल, आज असं बघितलंच ना तर बहुतेक कोणालाही पेन्शन नसतं. ओके. तर प्रत्येकाने आपली सोय आपणच करावी लागते. राईट. गव्हर्नमेंट पण आपलं काही सिनियर सिटीजनचं काही सोशल सिक्युरिटी वगैरे आपल्या देशामध्ये नाही आहे. राईट. सगळ्यात पहिलं तुझं कौतुक एवढ्यासाठी की तू तुझ्या रिटायरमेंटचा विचार ह्या यंग वयामध्ये करतोय. याचं कारण काय माहिती आहे का, तुमच्यापुढे भरपूर मोठा पिरियड आहे. बरोबर. एक 20 वर्षाचा पिरियड तुमच्यापुढे आहे. Yes. ह्या 20 वर्षामध्ये तुम्ही इक्विटी आणि म्युच्युअल फंड इक्विटीच्या मदतीने अतिशय छान वेल्थ क्रिएट करू शकता. ओके. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत विशाल, बिफोर वी गो इन टू युअर पर्टिक्युलर स्पेसिफिक केस. आज काय झालं माहिती आहे का, तुम्हा लोकांना कुठली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे प्राची, ते म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. लाईफस्टाईल इन्फ्लेशन काय. इन्फ्लेशन तुम्ही बघता कारण 7-8% इन्फ्लेशन आहे. ओके. लाईफस्टाईल इन्फ्लेशन ही एक अशी गोष्ट आहे की आज तुम्ही लोक जे काही कन्झ्युम करता, जे काही एक्सपिरियन्स करता, असे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, त्याच्यावर तुमचा पिरियॉडिकली एवढा प्रचंड खर्च होत असतो. बरं. त्याचं इन्फ्लेशन जवळजवळ 22 ते 25% आहे वर्षाला. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी. 1947-50 साली लाईफ एक्सपेक्टन्सी फक्त 48 ते 50 वर्ष होती, ओके. जी आज 80 ते 85 वर्ष आहे. आणि तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी तर 100 क्रॉस करून 125 पर्यंत गेली असेल. म्हणजे आता तुला घाबरवत नाही आहे, पण विचार कर, आज सगळ्यांना लवकर रिटायर व्हायची घाई लागलेली असते. Right. सपोज तू 50व्या वर्षी रिटायर झालास हां. आणि तुझी लाईफ एक्सपेक्टन्सी तू जगलास 125 वर्ष, ओके. तर तुला पुढची जवळजवळ 75 वर्ष राईट. तुला इन्कम नसणार, पण तुझे एक्सपेन्सेस सुरू राहणार. बरोबर. पॉईंट असा आहे की तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स हे अतिशय योग्य दिशेने योग्य रीतीने करणं हे खूप आज आवश्यक झालेलं आहे. बरोबर. अजून एक शेवटची गोष्ट महत्त्वाची बिफोर वी गो आहे, येस. एक लक्षात ठेवा, STP म्हणजे नॉट सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, जे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. हो. STP मीन्स वॉट, साऊंड इन्व्हेस्टमेंट ओके. प्लस टाईम ओके. प्लस पेशन्स, राईट. दॅट इज STP. तुमची साऊंड इन्व्हेस्टमेंट असणं आवश्यक आहे, तुम्ही त्याला व्यवस्थित टाईम देणं आवश्यक आहे, Right. आणि तेवढा तुमच्याकडे पेशन्स असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता.